एका आर्टिस्टला एक हिट गाणं मिळणं आणि त्याच्यानंतर अजून एक हिट गाणं मिळणं याच्यामध्ये खूप कालावधी असतो आणि ह्या गाण्यानी तो कालावधी खूप लवकर तिकडे मला पोचवलं आहे. आणि मला नाचता येत नाही किंवा असे समज माझेही होते, पण थैंक यू पप्पू सर, मालू जी और सैंडी, मतलब तुम लोग की वजह से ये सब हुआ है, नहीं तो नहीं होता था. आणि मला असं वाटतं गाणं इतकं ग्रूवी आहे, या गाण्याची इतकी पुण्याई जास्त आहे की आम्हाला खूप कमी एफर्ट्स करावे लागले. त्याच्यामुळे लाईक कुमारजी सेड येस वी डू हॅव अ विनर. आणि मला स्वतःला बघून आज खूप मजा येते. माझ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा गाईज प्लीज प्लीज. येस, थँक्यू. सिद्धार्थ, व्हॉट अबाउट यू? मला वाटतंय जसं तू म्हणालीस की डान्स रियालिटी शोमध्ये जायला पाहिजे, तर पप्पू सर आणि मालू मॅम असतील तर आम्ही दोघंही कुठल्याही शोमध्ये जायला तयार आहोत. ते दोघं आणि सँटी हे आम्हाला कंपल्सरी पाहिजे, त्याशिवाय आम्ही जाणार नाही. इट इज फारच लाईफ चेंजिंग असं आपण म्हणू शकतो. हे आम्हा दोघांसाठीही आहे लाईफ चेंजिंग ह्यासाठी, कारण डान्स केल्यानंतर, छान डान्स केल्यानंतर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जर का स्माईल येत असेल तर याचा अर्थ आपण मजा केली आहे, आपण एन्जॉय केला आहे डान्स, आणि त्यामुळे तो आपल्याला बघून एन्जॉय करतोय. सो आम्ही आता पाहिलं लोक एन्जॉय करतायत, याचा अर्थ आम्ही चांगलं काम केलंय. यासाठी प्लीज टाळ्या वाजवा. आम्ही खूप चांगलं काम केलंय. चांगलं नाही, खूप चांगलं. मला पहिला मागच्या वर्षी बारीकसा कॉन्फिडन्स आला होता मराठी पोरी नंतर, जे पण अमित राजनीच दिलं होतं. आणि ह्या वेळेला तर म्हणजे मी जिंकलोच आहे. म्हणजे एकदम प्रश्नच नाहीये. क्या बात आहे यार. पण हे पॉसिबल आहे पप्पू सर, मालू मॅम आणि सँटी या तिघांमुळे. थँक्यू सो मच. यू गाईज आर दी बेस्ट. थँक्यू.